मनापासून स्वागत करतो, पण चर्चेची सुरुवात मी ॲडव्होकेट योगेश केदार यांच्यापासून करणार आहे। त्याचं कारण आहे, योगेशजी तुम्ही भीती व्यक्त करत होतात या सगळ्याबद्दलची, आणि आज ज्या सरकारनं चित्त्याच्या चालीनं GR काढला त्या सरकारची आज जी सगळी चाल दिसतीये ती सरकारी दिसतीये। त्यामुळे तुम्ही जी भीती व्यक्त करत होता ती सत्यात उतरते असं मानायचं की ही प्रक्रिया आहे, वेळ द्यायलाच हवा हे असं मानायचं? हे बघा, 100% मी ज्या क्षणाला राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी तो कागद हातात घेऊन आला होता आणि कागदावर सह्या केल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्णयाच्या ह्याच्यामध्ये, तो विषय वाचल्या मी मनोजदादांना सावध करत होतो की दादा ह्या विषयातनच लक्ष द्यायला लागले की बऱ्यापैकी अडचणी होणार आहेत पुढे। माझा असा आग्रह होता की दादा आपण काय करूया, आपण तो GRचा ड्राफ्ट एकदा वाचू, काय पब्लिश करणार आहे। आपली अपेक्षा काय आहे की निजाम हैदराबाद गॅझेटेर मध्ये आपण सगळेजण मराठा हे जे आत्ताचे आहोत हे आम्ही पूर्वाश्रमीचे कुणबी आहोत, पण तसं प्रतीत होत नाहीये। या लोकांनी 2001च्या कायद्यानुसार किंवा 2012च्या जे काय आपलं ऍक्ट आहे त्याच्या अनुषंगानं या ज्याच्या नोंदी आहेत त्याच लोकांना जे आरक्षण देण्याचा किंवा ते प्रक्रिया सुलभ करण्याचा हा विषय चाललेला होता, दिसत होता। पण सन्माननीय मनोजदादांना त्यावेळेस माझं ऐकावं वाटलं नसेल। आम्ही तळमळीनं रडत मी बोलत होतो की दादा आपली फसवणूक व्हायला गेली आहे। जर हो का तोंडी शब्द कोणी काय देणं हा पार्ट वेगळा आहे, पण कागदावर जो विषय असतो तो अत्यंत महत्वाचा असतो। त्याला कोर्टामध्ये त्याला अंमलबजावणीमध्ये अत्यंत महत्व आहे। कुणी स्टेजवर उभा राहून मी काही हे करतो ते करतो बोलणं हा काही विषय नसतो। सगळेश्वरीच्या संदर्भातही स्टेजवर उभा राहून अनेक शब्द दिले गेले होते, शपथा घेतल्या गेल्या होत्या, पण तेही पूर्णत्वास आलं नव्हतं। वाशीतही मी मनोजदादांना सांगत होतो की दादा आपला डाव फसतोय। आता आझाद मैदानावर सांगितले की डाव फसलाय आणि ते आता सध्या खरं व्हायला गेलंय। समाजाला ते आता लक्षात येतंय। अंमलबजावणीमध्ये असलेल्या येणाऱ्या अडचणी, यामुळे येणाऱ्या काळामध्ये बऱ्यापैकी जे प्रशासकीय लोकांना सुद्धा यात बऱ्यापैकी म्हणजे क्लॅरिफिकेशनच नाहीये। तुम्ही एकीकडे काय म्हणता की हैदराबाद गॅझेटेरच्या नोंदीनुसार, आता त्या हैदराबाद गॅझेटेर मध्ये नोंदी कुठे आहेत, व्यक्तिगत नाहीत ना। सर्टिफिकेट काढायला व्यक्तिगत नोंदींचाही विषय आहे, आकडेवारीवरनं काढता येणार नाही। बरं तुम्हाला पाहिजे जिथं नोंद आहे अशाच गावांमध्ये तुम्हाला थोडा बहुत योगेशजी तुम्हीच म्हणत होतात ना की हे गॅझेटियर लागू करणं गरजेचं आहे, गॅझेटियर लागू झाल्यानंतर सगळ्या समाजाचा फायदा होणार आहे। आता जो GR काढलाय गॅझेटियर लागू करणं आवश्यक आहे का, त्याची प्रक्रिया काहीतरी वेगळी आहे, पण ज्या पद्धतीनं काल केलं गेलेलं आहे त्यातून मराठवाड्यातल्या 7,000 गावामध्ये ज्याच्यात कुणबी नोंदच नाही त्यांना काहीही फायदा होणार नाही, चाचणीचाही फायदा होणार नाही। दुसरं 1,500 गावामध्ये ज्या नोंदी आहेत त्यांना तर आधीच्याच कायद्यानुसार मिळणार आहे ना। हे नवीन काय केलंय म्हणून सरकारनं जे फसवलं आता महाराष्ट्राला कळायला लागलेलं आहे। ठीक आहे, आपल्यासोबत राजेंद्र कोंडरे सर आहेत। सरांचा प्रचंड अभ्यास आहे या विषयातला, गेली अनेक वर्ष ते लढतायत या सगळ्यासाठी। तर ज्या सरकारनं अतिशय तातडीनं तथास्तु म्हटलं, गुलाल उधळला, आनंद साजरा झाला, ते सरकार श्रद्धा आणि सबुरीची आठवण करून देतंय, याला काय म्हणायचं, याकडे तुम्ही कसं पाहता? माझ्याकडे असलेल्या माहितीप्रमाणे संभाजीनगर छत्रपती इथे जे डिव्हिजनल कमिशनर ऑफिस आहे हे या सगळ्या प्रक्रियेची SOP तयार करते की कशा प्रकारे स्थानिक गृह चौकशी केली पाहिजे। त्यासाठी जी काही कमिटी नेमली त्याला गाईडलाईन्स देण्याचं काम अजून त्यांनी पूर्ण केलेलं नाही। त्याचबरोबर हैदराबाद गॅझेटियरच्या बाबतीमध्ये अनेक उपजिल्हाधिकारी, जात पडताळणी समितीचे अध्यक्ष या सगळ्यांच्या त्याच्यामध्ये क्वेरी आहेत। या क्वेरीसाठी त्यांचं एक मार्गदर्शन शिबिर आणि अभ्यास शिबिर होण्याची आवश्यकता आहे, कारण ज्या अथॉरिटीला हा निर्णय घ्यायचा आहे त्याला तो GR, त्याच्या अनुषंगाने असलेले कायदे, रूल्स हे समजून घेऊन त्याच्यामध्ये एक गाईडलाईनची SOP गव्हर्नमेंटला ती तातडीने फायनल करावी लागेल आणि त्यानुसार ते द्यावं लागेल। अर्धवट स्थितीमध्ये एखादं दिलेलं प्रमाणपत्र जर उद्या व्हॅलिडेट झालं नाही तर त्याच्यातून एकूण काढलेल्या GRच्या प्रक्रियेलाच खेळा बसू शकतो। यासाठी ही SOP तातडीने फायनल करणे आणि कशा पद्धतीने हा GR अंमलबजावणी होणार आहे या बाबतीत GRचे समर्थक आणि GRचे विरोधक या दोघांमध्येही संभ्रमावस्था आहे आणि ती संभ्रमावस्था दूर करण्यासाठी राज्य शासनाचे जे ऍडव्होकेट जनरल आहेत किंवा राज्य शासनाचे लॉ सेक्रेटरी आहेत किंवा राज्य शासनाच्या सामाजिक विभागाचे सचिव आहेत यांनी एखादी पत्रकार परिषद घेऊन याची क्लॅरिटी
राज्याला करून देण्याची आवश्यकता आहे, कारण ह्याच्यामध्ये एवढी संदिग्धता आहे की जो तो त्याच्या पद्धतीने त्याचा अन्वयार्थ लावतोय आणि त्या अन्वयार्थावर ते बोलत असताना समाजामध्ये याच्यातनं प्रचंड गोंधळ आहे. आणि तो गोंधळ करताना विशेषतः राज्याचे जे मंत्री, मगाशी मी त्यांचं स्टेटमेंट ऐकलं की GR काढण्यासाठी राज्य शासनाला हरकती, माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्राच्या इतिहासात कोणताही GR काढताना अशा प्रकारच्या सूचना आणि हरकती ह्या मागवल्या जात नाही. जेव्हा कायद्यामध्ये किंवा रुल्स मध्ये अमेंडमेंट करायची असतील त्याच आधी सूचना काढली जाते, अधिवेशन नसेल तर, आणि मग त्याला हरकती आणि सूचना मागवल्या जातात. ही पद्धत आहे. GR च्या बाबतीमध्ये अशी काही पद्धत नाहीये. बर, ठीक आहे. मी खरं तर सरकारची याच्याबद्दलची भूमिका आहे ती जाणून घेण्याचा प्रयत्न करेन. भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण आपल्यासोबत आहेत. अजितराव, लोकांच्या मनात संभ्रम अनेक आहेत. तुम्ही जे म्हणताय ते आंदोलक म्हणत नाहीयेत, आंदोलक म्हणतायत ते तुम्ही म्हणत नाहीयेत. हा नेमका संभ्रम का निर्माण झाला? तुम्ही जे दिलंय ते का सांगत नाहीयेत की आम्ही हे दिलंय? आता ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांना जर हे मिळणारच नाहीये प्रमाणपत्र, ही सरकारची भूमिका आहे. आंदोलक म्हणतायत ज्यांची नोंद नाही त्यांना सुद्धा प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. पण कधीपर्यंत हे प्रमाणपत्र लोकांच्या हातात पडतील? वाट पाहतायत, उत्सुकता आहे. जरा स्पष्टता आणा प्लीज. विलासजी, जे आजपर्यंत कधीच शक्य झालं नव्हतं ते आता होणार आहे. ते म्हणजे ज्यांची कुठेही इंचभरही जमीन नव्हती किंवा इतर ज्यांचे पुरावे नव्हते त्यांनी प्रतिज्ञापत्र दिलं तर हे होऊ शकेल. याच्यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आता तिथले जे मराठवाडा, संपूर्ण मराठवाड्यामधले जे सर्व जिल्हाधिकारी महोदय आहेत त्या जिल्हाधिकारी महोदयांचं या विषयामध्ये, जसं आता कोणते सरांनी सूचना केली, सर सरकार आपल्या सूचनेवर हुकूमच जातं आहे. आपण विधिज्ञांची, इतर मंडळींची, यातल्या तज्ज्ञांची एक समिती नेमून आपल्या या सर्व लोकांना तातडीनं ट्रेनिंग आपण देणार आहोत. आधी याच्यामध्ये IAS दर्जाचे जे अधिकारी आहेत, जे प्रत्यक्ष आता तिथे फील्डवरती आहेत, जे जिल्ह्याचं नेतृत्व करतात, त्यांचं सर्वप्रथम या विषयामध्ये ट्रेनिंग होईल. त्यानंतर महसुली जे अधिकारी आहेत, तर प्रांत तहसीलदार, त्यांचं होईल. त्यानंतर आपण ग्रामपातळीवरती याची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भामध्ये आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळं ग्राम पातळीवरचे जे अधिकारी आहेत त्यांचं ते ट्रेनिंग होईल. ते जितक्या लवकरात लवकर करता येईल तितक्या लवकरात लवकर ते होईल. आपण याच्यामध्ये जाहीररित्या सांगितलेलं आहे, राज्य शासनाने सुद्धा जाहीररित्या सांगितलेलं आहे की आवश्यक ते बदल आपण याच्यामध्ये सुचवू. आता जी मंडळी हक्काची याच्यामध्ये ज्यांचे प्रमाणपत्र आहेत, आणि मी खरं सांगतो तुम्हाला, कुठंही ओबीसी समाजाची याच्यामध्ये नाराजी नाही, कारण कुणाला याच्यामध्ये विलासजी घुसवता येणार नाहीये. पण ही प्रक्रिया अत्यंत वेगानं होणार आहे. ज्यांना संधी नव्हती त्यांना ती एक संधी आता पुनर्प्राप्त झालेली आहे. मला असं वाटतं याच्यामध्ये ओबीसी समाजाच्या नेत्यांनाच याच्यामध्ये असंख्य अडचणी दिसतात. सुसा सुटला होता, चित्ता आता कोपऱ्यात जाऊन बसलाय. हे योगेशजी, आपण बोलत असताना मी बोललो नाही. आम्हाला अंमलबजावणीचा विषय होता. योगेशजी, नाही हे तुम्ही मान्य करा. योगेशजी, आज आमच्या लोक बोलतात म्हणून थोडासा दबाव आहे. योगेशजी, मी आपण बोलत असताना बोललेलो नव्हतो. या आंदोलनाचा फायदा काय झाला? एक एक जण तुमचा मुद्दा कळला. एकाने बोललं तर प्रेक्षकांना कळेल कोणी काय बोललं. आंदोलनाची समाप्ती प्लीज, होत प्लीज. असताना आश्वासन मराठ्यांना ओबीसी मध्ये येणार नाही, मराठा शब्दाला ओबीसी आरक्षण मिळणार नाही, सांगा काय काय. योगेशराव, याच्यामध्ये एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. व्यक्तिगत माझं मत मी तुम्हाला सांगतो, मराठ्यांचं सरसकट ओबीसीकरण करू नका. तुम्ही समाजाला खड्ड्यात खाई ढकलताय. तुम्ही आज प्रसिद्धीसाठी वाटेल बोलत असाल. मी सांगतो तुम्हाला, 2026 मध्ये मराठा समाजाची जनगणना होणार आहे. आपण जर त्याच्यामध्ये कमी ठरलो, सोशल पॉलिटिकली आज जो सन्मान आहे तुम्हाला 100% संपेल. मराठा समाजाचा घटक म्हणून ही कळकळ आहे माझी. तुम्ही सरसकट ओबीसी मध्ये टाकाल. याच्यापूर्वी जेव्हा ईडब्ल्यूएस गेला आपलं, त्यावेळेला इथं मुंबईमध्ये समाजाला मदत करायला कोण आलो सांगा तुम्ही? हे जे 10% आरक्षण टिकवलंय, 13,000 नोकऱ्या याच्यात मिळवल्या. तुम्ही मदत करायला समाजाचे घटक आहे. ओबीसी मध्ये मराठ्यांना का नको हे सांगा. चला, अत्यंत वाईट खाईमध्ये ढकलणार आहात. तिहेरी फायदा आपल्याला घेता येतोय अत्यंत चांगल्या पद्धतीनं. तो कसा घेता येईल, वेगानं कसं जाता येईल, सर्टिफिकेट्स कसे मिळतील, त्याचं व्हॅलिडेशन कसं होईल,
याचा तुम्ही मराठवाड्यामध्ये जर खरंच गोरगरिबांची काळजी असेल तर त्याचा तुम्ही फॉलोअप घ्या. ठीक आहे. मी दोघांनाही थांबवतोय. एक मिनिट, दोघांनाही थांबवतोय. मला दोघांचे मुद्दे कळले. मला रमेश ठीक आहे, तुम्ही सुद्धा ठीक आहे. अजितराव येतो तुमच्याकडे, येतो तुमच्याकडे. असं नाही. रमेशराव, तुम्ही मराठा समाजातल्या आंदोलक म्हणून तुम्ही सगळ्यांनी प्रचंड मोठी आशा निर्माण केली, विशेषतः त्या मराठवाड्यातल्या लोकांना जे अतिशय खस्ता खात मुंबईमध्ये आले, फुटपाथवर झोपले, चटणी भाकरी खाल्ली, वाटेल त्या परिस्थितीला सामोरे गेले, पावसात भिजले. मी सगळं सांगायची गरज नाही. एक मोठी आशा घेऊन आले, गुलाल घेऊन गेले. आता त्यांना सर्टिफिकेट हवं आहे. तुम्हाला आज जी भाषा बोलली जाते त्यातून असं वाटतंय का की हे सर्टिफिकेट आपल्याला तातडीने हातात पडेल? आणि सरसकट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्या. सर, मराठा आरक्षण चळवळी संदर्भात खरं तर आम्ही 1994 पासून या चळवळीत आम्ही काम करतोय. 1994ला जरांगे पाटलासारखा नेता आम्हा सगळ्यांना लाभला असता, ज्यांनी स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून फक्त आणि फक्त समाजाचा विचार केला, असा नेता 1994ला जर आम्हाला लाभला असता तर 1994लाच मराठा समाजाला हक्काचं कुणबी आरक्षण आम्हाला 1994ला मिळालं असतं. पण दुर्दैवानं शासकीय दरबारी आमच्या नोंदी असतानाही, आम्ही काय नवीन आरक्षण मागत नाहीये, आमच्या नोंदी असतानाही हैदराबाद गॅजेटमध्ये नोंदी आहेत, शासन दरबारी आमच्या नोंदी आहेत. या नोंदी आजवर लपवून ठेवण्याचं पाप कुठल्या नेत्यांनी केलं? या नोंदी खऱ्या अर्थानं रेकॉर्डवर फक्त आणि फक्त मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनामुळे या ठिकाणी आलेल्या आहेत. ही वस्तुस्थिती आहे. आणि दादा यांच्यामुळेच मागच्याही वर्षी सगळे सोयऱ्याचं गॅजेट शासनानं मसुदा प्रकाशित केला, त्याला विलंब लावला, त्यामध्ये फसवलं असेल. पण परत एकदा समाज मनोजदादांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये एकवटला गेला आणि मुंबईमध्ये आम्ही सर्वजण करोडोच्या संख्येने एकत्रित आलो. आणि याला सरकार या ठिकाणी शासनानं सकारात्मकता दाखवून उपसमितीनं सर्व लाखो बांधवांच्या समोर जो शब्द आम्हाला दिला, मनोजदादांनी सगळ्यांच्या समोर या ठिकाणी विखे पाटलांना विचारलं, आदरणीय शिवेंद्रराजे बाबांना विचारलं की तुम्ही सगळे याची हमी घेणार असाल तर मी उपोषण सोडतोय. यांनी एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा या सगळ्यांनी या ठिकाणी होकार दिला. एवढंच नाही तर तिथं असणारे अभ्यासक असतील, आता योगेशजी जरी वेगळी भूमिका काय मांडत असले तरी तिथं आम्ही सगळे होतो. तिथं सगळेजण या ठिकाणी मनोजदादा या ठिकाणी तुम्ही उपोषण सोडा, ही भूमिका सगळ्यांची होती. रमेशजी, अंमलबजावणीचा प्रश्न आहे आणि त्या भूमिकेला मनोज जरांगे पाटील काल म्हणाले, मला त्यांनी मुलाखत दिली काल, त्या मुलाखतीत पण ते म्हणाले की अंमलबजावणी झाली नाही तर पुन्हा आंदोलन करावं लागेल, मुंबईचं दाणापाणी बंद करावं लागेल. हे ते जेव्हा म्हणतात त्याचा अर्थ काय? त्याचा अर्थ काय आहे? निश्चित या ठिकाणी मनोजदादांच्या नेतृत्वामध्ये आम्हाला अपेक्षा आहे की शासनाला आम्ही वेळोवेळी वेळ दिलेला आहे. 1 महिना मागितला, 3 महिने दिले, 6 महिने दिले, वर्ष दिलं. वेळोवेळी शासनाला मनोजदादांच्या नेतृत्वामध्ये समाजानं, गरजवंत समाजानं वेळ दिलेला आहे. आणि याही वेळेला जर गुलालाचा अपमान झाला तर निश्चित याचे परिणाम शासनाला भोगावे लागतील. नवनाथ वाघमारे आपल्या सोबत आहेत. मी नवनाथ वाघमारे यांच्याकडे अजून गेलो नाही, मला त्यांच्याकडे जाऊ द्या. एक त्यांची कमेंट घेतो. नवनाथजी, ओबीसी नेते, असं आज नेत्यांची सगळी बैठक झाली, नाराजी त्यांची आहे. हे सगळं जे केलं दबावातून केलं आणि आम्हाला विश्वासात घेऊन नाही केलं. पण काही ओबीसी नेत्यांचं असं म्हणणं आहे की यातनं मराठा समाजाला काही फायदा होणार नाहीये. जे कुणबी आहेत त्यांना फायदा होईल पण मराठा समाजाला फायदा होत नाही. मग प्रश्न आहे, तुम्ही साप म्हणून भुई धोपटताय का? नाही, खरं तर यामध्ये ओबीसीचं अतिशय नुकसान होणार आहे. कारण गेल्या तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी ज्यावेळेस आदेश दिले तर त्यावेळेस या मराठवाड्यामध्ये अक्षरशः बोगस हाताने खाडाखोड केलेल्या कुणबी प्रमाणपत्र आधारे बोगस कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. आणि त्याचप्रमाणे आता